अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर आज देवीला 1 नंबर डब्यातील अलंकार घालून देवीची पूजा करण्यात आली। त्याचबरोबर देवीची आज महाआरती देखील करण्यात आली। 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त म्हणून अक्षय तृतीयेचा मुहूर्त मानला जातो। याच दिवशी देवीचं हे रूप पाहण्यासाठी भाविक मोठ्या प्रमाणात येत असतात। आपण माझ्या पाठीमागे पाहू शकता की मोठ्या प्रमाणात भाविक आज देवीचं अलंकार घातलेलं रूप पाहण्यासाठी येत असतात। आपल्यासोबत काही पुजारी आहेत, आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। मला सांगा, नेमकं काय महत्व आहे अक्षय तृतीयेच्या या शुभ दिवशी? अक्षय तृतीयेचं जे महत्व आहे ना, ते हे जे मुहूर्त आहे ते 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असं मानलं जातो। या मुहूर्ताचं औचित्य साधण्यासाठी महाराज्यातून म्हणा देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात येत असते। त्या निमित्तानं आपल्या आई तुळजाभवानीला छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही दागिने दिलेले आहेत, दागिने म्हणा जे काही वस्त्र अलंकार जे आहेत ते सगळे असं चांगल्या पद्धतीचं घातले जातो आणि पुन्हा आंब्याची आरास वगैरे लावून पूर्णावरणाचा नैवेद्य आरती केली जाते। काय महत्व आहे नेमकं याचं? हे महत्व म्हणजे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त असल्यामुळे त्या मुहूर्ताचं औचित्य साधण्यासाठी हे दर्शन केलं जातं। 1 नंबर डब्यातील जे अलंकार घातले जातात, काय आहेत ते नेमका अलंकार? ते शिवाजी महाराजांनी दिलेले अलंकार आहेत। बरं त्याचे सगळे रत्न जडव अलंकार आहेत। बरं ते आता आज जरी आपण मूर्तीच्या अंगावरती आपण पाहिलं तर ते सगळे तुम्हाला पाहायला मिळतील ते अलंकार। बरं नेमका किती किलोचा हार आहे तो? ते साधारणपणे एक अंदाजे असं 30-35 किलोच्या अंदाजे असं लमसम असेल, म्हणजे असं हे करू शकत नाही, वजन करू शकत नाही, अंदाजे आहे। किती वर्षापासून हे असं? हे अनादी काळापासून आहे, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळाच्या अगोदरपासून सांगितलं जातं। हे होते पुजारी यांनी म्हटलं की छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून हे अक्षय तृतीयेच्या दिवशी ही देवीला पूजा केली जाते। त्याचबरोबर देवीने जे काही अलंकार छत्रपती शिवाजी महाराजांनी देवीला काही जे अलंकार दिलेले आहेत ते देखील आज त्यांना घातले जातात। अझरुद्दीन शेख, NDTV मराठी, तुळजापूर, धाराशिव।